नमस्कार, रश्मिकाच किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण 1 किलो तांदळाचा 10 ते 12 लोकांना पुरेल एवढा वेगवेगळ्या भाज्या घालून केलेला चमचमीत आणि मसालेदार असा व्हेज पुलाव करणार आहोत। तर हा व्हेज पुलाव करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे, तो स्वच्छ पाण्याने धुतला आणि अर्धा तासासाठी इथे मी भिजत ठेवलेला आहे। त्यानंतर इथे मी अर्धी छोटी वाटी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर मसाल्यांमध्ये इथे घेतलेले आहे 1 चमचा हळद, 2 चमचे रेड चिली पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला। कच्च्या मसाल्यांमध्ये इथे घेतलेले आहे लवंग, काळी मिरी, वेलची आणि दालचिनीचे काही तुकडे। त्यानंतर आपल्याला 3 ते 4 तमालपत्र घ्यायचे आहेत। इथे आपण 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे कापून घेतलेले आहेत। व्हेज पुलाव बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्यांमध्ये इथे घेतलेला आहे आपण बटाटा, गाजर, बीन्स, फ्लावर, स्वीट कॉर्न आणि सोलून घेतलेले हिरवे मटार। आता आपण व्हेज पुलाव बनवण्यासाठी पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये छोटी 1 वाटी आपण तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरी आणि मोहरी घेतलेली आहे। जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यात आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत। या मसाल्यांमध्ये लवंग, वेलची, काळी मिरी आणि दालचिनी आहे। त्याचप्रमाणे याच्यामध्ये 3 ते 4 पानं तमालपत्राची घ्यायची आहेत आणि हे सर्व मसाले छान लालसर होऊ द्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे उभा चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती छान परतवून घेतली। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूण पेस्ट घेतली आणि मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता आपण उभा कापून घेतलेला टोमॅटो घेतला, तेलामध्ये छान परतवून घेतला आणि आपण घेतलेले सर्व सुखे मसाले याच्यामध्ये घेतले। हळद, रेड चिली पावडर, गरम मसाला, धनेपूड आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले 2 ते 3 मिनिटं परतवून घेणार आहोत। आणि आता भाज्यांमध्ये इथे आपण 1 मोठा बटाटा उभा कापून घेतलेला आहे, 1 वाटी मटार घेतले, 1 वाटी फुलकोबी घेतला, 1 वाटी स्वीट कॉर्न, 1 वाटी बारीक कापून घेतलेला गाजर आणि 1 वाटी बारीक कापून घेतलेली बीन्स घेतली। आणि आता या सर्व भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायच्या आहेत। छान मिक्स करून घेऊया। आणि आता इथे भाज्या छान परतवून झालेल्या आहेत आणि मसाल्यामध्ये छान मिक्सही झाले आहेत। तर आता इथे आपण 1 किलो तांदळाच्या हिशोबाप्रमाणे लागेल असं थोडं पाणी घालून घेणार आहोत। आणि आता इथे पाणी घेतल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घेणार आहोत। तर इथे मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। आणि आता इथे या पाण्याला छान असं उकळ काढून घेणार आहोत। आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ थोडा मिक्स करून घेणार आहोत। आता इथे आपण सर्व तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित एक उकळी काढून घेणार आहोत। आणि आता न झाकता आपल्याला इथे व्हेज पुलाव छान असा शिजवून घ्यायचा आहे। आणि आता इथे पहा 90% व्हेज पुलाव इथे शिजून झालेला आहे। आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 5 ते 7 मिनिटासाठी शिजू देणार आहोत। आणि 5 ते 7 मिनिटानंतर आता इथे पहा व्यवस्थित पाणी आटलेलं आहे आणि पुलावही सॉफ्ट असा शिजलेला आहे। आणि वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण घालूया आणि तयार आहे आपला मस्त चमचमीत आणि मसालेदार असा व्हेज पुलाव। तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत।